लय गती आहे गाडीला. गाडीला गती जोरात पोपटी का शेपाट वरच करते. नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मित्रांनो आपण आले वसगडे येथे. सांगली जिल्ह्यातले वसगडा गाव आणि त्या गावाला ओळख म्हणजे कातर भोवऱ्यामुळं चांगलंच ओळखतात. तर आता आपण कातर भोवऱ्याची म्हणजेच आपल्या छब्याची मुलाखत घ्यायला आली आणि संपूर्ण माहिती आपण आता त्यांच्या मालकांना विचार. तर तुमचं नाव आणि ओळख सांगा सगळ्यांना. तिकडं म्हणजे अमित प्रकाश परिट वसगडे. आणि तुमचं काय व्यवसाय? शेती. मग आता हे कातरभोवरा आता तुम्ही कधी तुमच्याकडे लहानाचा मोठा झाला बरोबर? मग हे तुम्ही कुठनं घेतलेला काय बैल? बैल कोण असताना बारका आमच्या मित्रापाशी होता. हां, सूरज काशीत. त्याच्याकडनं आपण घेतलं. मग त्यावेळीची खरेदी कितीची होती? त्यावेळी खरेदी 15,500 घेतलं. 15,500ला. मग तो आदत होता, दुसरा होता, काय होता नेमकं? बिनदाती बारका होता. बिनदाती बारका म्हणजे कधीच झोपले सगळं जरा झोपत होता. नुकतं सुरुवात केली. हां हां. मग त्याच्यानंतर ना तुम्ही तिथं काय पळलेलं काय? ती सुरुवात तुमच्यात नाही पळा. मग सुरुवात ही तुमच्याच ह्याच्यापासून झाली. मग तुम्ही आदत असताना कुठं काय पळवलं काय? सुरुवातीला आम्ही नागावचं यात्रेचं मैदान होतं. नागाव कुठलं? कोल्हापूर इथलं आमचं वसगडे. हां, वसगडे. अमोल शेट्टीच्या बैलासंग घातलेला. अमोल शेट्टी. हां, मित्रच आहे आमचा. हां, त्याच्या बैलासंग घातला तर प्रथम क्रमांक, पहिला क्रमांक मिळालेला. त्यावेळी कुठल्या मैदानाला पळालेला काय? त्या टायमाला कसं आदतचे मैदान निघत होतं, एवढं मोठं निघत नव्हतं. हां. तरी बी आम्ही कोळकरगिणीला पळवलं. हां. परत ना इकडे ढालगावला पळवलं, उच्चीला पळवलं. असं बरेच मैदान पळवले. सलग 21 पाट्या आम्ही तेव्हा एकचं बक्षीस मिळवलेलं. सलग 21 पाट्या. मग 21 पाट्याला पहिरा असं बऱ्यापैकी 30 असायची का वेगवेगळी पहिरा? नाही, 21 पाट्याला 21 बैल झोपले. 21 पाट्याला 21 बैल. मग बैल घेत असताना नेमकी बैलाची पारख कोण केली? तू नेमकी पारख म्हणजे कोण नाही, मी आणि माझे बंधुराज. कोण नाव? भाऊ. त्यांचं नाव काय? अक्षय परीट. त्यांची पारख होती. मग बैल घेत असताना तुम्ही म्हणजे काय बैलात काय बघितलेलं का? त्याचं पळ बघून घेतलेला का फक्त असंच घ्यायचं म्हणून घेतलेलं? परत तो गाडीला म्हणजे पहिलं चांगला पळाल्यावर मग आम्ही पळवलं त्याला. हां हां. मग पळत असताना कायम असं कुठल्या सोग्याला फिट्ट असायचं? असं काय नव्हतं. दोन्ही सोग्याला पळायचा. दोन्ही सोग्याला पळायचा. कमी जास्त काय नाही. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, तो मैदान सुटल्यापासून पुढंच पळायचा. म्हणजे एकदा तोंडाला लागली की लवकर मागे सरकत नव्हता. आणि माळ डांबरी का फक्त माळ? नुसता माळाचा. डांबरीला का पळवलं नाही. का पळवलं नाही? त्यावेळी त्याला भरड काय असायचं आदत असताना? आता एवढे 21 पाटे नंबर झालता सलग म्हणल्यावर 21 पाटे एक झालता बरोबर? त्यावेळी तुम्ही म्हणजे असं एवढं काय मजेशी नव्हतं. सातू, गहू, हरभरा हे असायचं. मटकी ते नाही? मटकी म्हणजे एवढं असायचं. जास्त काय त्याला जास्त काय असं सातूवरच? सातूच घालणार आम्ही. तरी ते कसं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगातच पळ होता. हां. रस्तच काढावाट लागते, त्याशिवाय बैल पण पळत नसते. मग आता 21 पाटी नंबर झाला. मग आता तुम्ही पण गाडीवान आहे बरोबर? मग आता जास्त करून गाडी त्यावेळी कोण आणलेली 21 पाटीला? का तुम्ही पाट्या म्हणजे आम्ही 2 वेळा आणलेली. 2-4 वेळा. तासगावचा रावसाहेब कदम त्याने बरेच वेळा आणला. आदत मध्ये असताना काय त्याला मागणी आली ती कोणाची? आदत मध्ये नाही झालंय. परत आम्ही दुसऱ्या चौशाला गेलतो ह्याला कोळकरगणीला. कोळकरगणी. अमोल शेट्टी यांचा एक बैल होता दुसरा आणि छापे आमचा चौसा होता. तिथं आम्ही गेलो तेव्हा गाड्या झाल्या 19 गाड्या झाल्या. दुसऱ्यात आणि चौशात. म्हणजे दुसऱ्या चौशाचा वेगळा गट होता का ब गट होता?
दुसऱ्या चौथीच गट होता तो. ते गट होता. हा तर 19 गाड्या. तर मग आम्ही तेव्हा 3 वेळा गाडी सुटली. तर 3 वेळा होई चालते. स्वतः ड्रायव्हर मीच होतो. 3 वेळा एकाला लागली. परत ते पंचांना माघार बोलवलं. परत सोडली आमची गाडी, मागणं सोडली. मग ती परत माग उभं केली वे. हा मागं उभा केली. परत मागणं सोडून 11ला वळायला गेलती. 11 नंबरला वळायला गेलती. कलरला 11ला गेली. कलरला 11ला गेलती. परत ना रेगल येऊन 3 झाली. रेग्युलर म्हणजे एवढ्या 11 गाड्या तोडून परत ना येऊन 3 झाली. त्या दिवशी मग संध्याकाळी सांगलीचं ते बाळू अब्दगरे त्यांनी बैल मागितलेला 3.5 लाखाला. त्यावेळेस मागणी झाली 3.5 लाखाची. 3.5 लाखाची झाली दुष्यात असताना. हा दुष्यात असताना. मग परत ना त्यावेळी काही विक्री झाली नाही. तुम्ही केलं नाही. म्हणजे बैल ठेवायचा हिशोबानच द्यायचं नाही म्हणून सांगितलं. मग दुष्यात असताना तुम्ही आणि कुठे कुठे काय पाहिलं? दुष्यात चौशाची मैदानला का डायरेक्ट बगट? परत ना डायरेक्ट आम्ही तिथून बैल डायरेक्ट बगटच चालू केलं. म्हणजे ते एवढ्या 11 गाड्या मारून हे झालं, तुम्हाला पण गॅरंटी आली की बाबा बगटात पळेल. तिथनं परत मग आम्ही मंडराजोरीला 16-17 गाडीत त्या दिवशी बी एक झाली. परत ना डोंगरसुंडीला बी मोठ्या जनरल गटात सोडलं त्या दिवशी. जनरल गटात बगटाच्या पण वरच. वरच. तेव्हा 4 गाड्या झाल्या. बगटाची 4 आणि जनरलची 4. ते पंचांनी 2 एकत्र करून सोडल्या. त्या दिवशी झाली 3 गाडी. तर सावळला सलग बगटात 2 वेळा एक झाली. घोडा बैलाला 1 झाली आणि बैला बैलाला बी 1 झाली. त्याच्यानंतर ना दुष्यात असताना मग परत ना आदत मध्ये असताना काही मागणी नव्हती बरोबर. मग दुष्यात 3.5 लाखाला मागणी झाली. मग परत ना आणि कोण मागणी केलं काय? परत ना मागायची खरं पण आम्ही द्यायचं नाही म्हणून सांगितलेलं. मग परत ना हे बैल विक्री झालती असं ऐकलं मी. मग ती परत कोण मागितलं काय? विक्री झाली म्हणजे पाटील डेअरीवाल्याच. डेअरी पाटील. डेअरी पाटील डेअरीवाल्याच बैल दिला आम्ही. त्यांनी कितीला घेतला त्यावेळी? तेव्हा आम्ही 3 11ला दिलता. 3 11ला. मग परत ना आता त्याच्यानंतर मग तुमच्यातनं डेअरी पाटलांच्या बरोबर. मग आता त्यांच्याबद्दल पण आपण त्यांच्यात जी मैदानं नंबर केली थोडेफार त्याची पण आपण माहिती ह्यात व्हिडिओत घेणार आहे. तर आता त्यांच्यात कुठं बैल नंबर झाला? शेवटी घडवलेला तुम्हीच. आमच्यापासून पळत असताना नेलतं ना त्याने. मग त्याने 5व्या मैलावर इथं अर्धा तोळ्याच्या अंगठीला मैदान केलं. 1 झाली. ऐकवलेदा निघलेलं स्प्लेंडर. तिथं घोड्या बैला बी 1 झाली. आणि परत बैला बाजूला बी 1 झाली. पिंटू गडपेच्या बैला संगट. मग ते बक्षीस काय होते? मोटरसायकल होती. शाईन होती. आणि मग परत ना अजून कुठं काय? परत ना गिरडीला बी शाईन बक्षीस होतं. शाईन. तिथं काय घोडा बैल का बैला? जनरल. जनरल गटात. मग त्यावेळी सगळी टॉपची हत्यारा सगळी असणार. टॉपची होती. परत ना चिमण्या संगट. चिमण्या बैल तुम्हाला बाळूदादांचा चिमण्या. त्यांच्या संगत परत बेनाडीला बी 1 झाली. बेनाडीला 1 झाली. तेव्हा किती बक्षीस रोख होतं का गाडीचं? गाडीच होतं शाईन. मग ते चिमण्यासोबत 1 झाली. चिमण्यासोबत. तिथनं परत ना अशी कुठली काही मोटरसायकलींची मैदान अजून? तसंच त्यांची बरीच मैदान त्यांनी घेतली. मोटरसायकल पैसे म्हणजे बक्षीस असू दे, सोन्याचं असू दे. मग अजून हॅट्रिक तीन कुठं काय कुठल्या असं गावात हॅट्रिकची मैदान मारली सलग 3 मैदान? हॅट्रिकची मैदान त्यांच्यापेक्षा मारली की नाही मला एवढं काय माहित नाही. तुमच्यापेक्षा? आमच्यापेक्षा असताना सावळीला मारली 3 वेळा सलग 3 वर्षे. 3 वर्ष नाही म्हणजे यात्रेचं मैदान सलग 3 वेळा नंबर आम्ही घेतला. यात्रा परत ना ह्याचं बक्षीस म्हणजे असं हे करून 3 वेळा आम्ही दिला नंबर झाला. त्यावेळी पहिरं कोणाचं होतं काय? मग गिरडीला साठेकुची. साठेकुची. साठ्यांचा बैल झोपलेला. मग त्यावेळी जनरल मध्ये गाड्यांचे नंबर जेव्हा म्हणजे गाड्यांची बक्षीस घ्यायचा छब्या त्यावेळी पहिली अशी जास्तीत जास्त कुठला असायची का सगळी वेगवेगळी असणार? मग त्याच्यानंतर त्यांनी कुठं बाहेर विक्री केला नाही? त्यांनी मला त्याच्यानंतर परत तुम्हाला दिला. म्हणजे ज्यांच्याकडं बैल घडला ज्यांच्याकडे छब्या वर आला त्यांच्याकडेच परत बैल आला. तर आता तुम्ही परत न विक्री म्हणजे परत न कितीला घेतला बैल? परत 2 लाखाला घेतला. 2 लाखाला. मग आता तुमचं आता परत आपल्या प्रेक्षकांना छब्या कुठल्या पट्ट्यावर दिसला आता काय? आता दिसणार म्हणजे आम्ही 4-3 नेहमी आणणार देवाला. तिथनं आल्यावर आम्ही पळवणार. तिथनं देवाला 2 आल्यावर पळवणार. तर बैलाच तरी साधारण वय किती असेल अंदाजे? बैलाचं 2014 ला म्हणजे जन्मला. असं मी घेतला तेव्हा 2015ला घेतला. तेव्हा 1 वर्षभराचा होता. म्हणजे आता 14 आणि हे म्हणजे अंदाजे 8-9 वर्षाचा. 9 वर्षाचा आहे. 9 वर्षाचा आहे. वर्षाचा आहे. म्हणजे अजून भरपूर बैल पळणार. म्हणजे कसं
जेवढं पळवाल त्याला जमल तेवढंच पळवणार आहे. हा हा नाहीतर आम्ही घरची लक्ष्मी म्हणून माघारी आम्ही आणले. हा 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 म्हणजे तुमच्यात तयार झाला ते शेवट पण तुमच्यातच त्याचा व्हावा म्हणून तुम्ही त्या उद्देशानं परत बैल आणला. आता बैलाचं एक ठळक वैशिष्ट्य तुम्हाला तुमच्या नजरेला जे वाटते की ते ठळक वैशिष्ट्य बैलाचं असं काय वैशिष्ट्य म्हणजे कसं, पळताना असू दे किंवा इतर वेळी असू दे घरात ह्याच्यात म्हणा, काय ना बैल कायम शांत असायचा, शांत स्वभावाचा. मारायचं नाही, काय नाही काय नाही. हा आणि वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, जेव्हा बैल मैदानाला पळेल हा तेव्हा मागं कवा राहत नव्हता, हा हा पुढनंच पळायचं. असं गाड्या आहेत मागणं सुटू असं काय नाही. म्हणजे सुटून तोंडाला लागला की मग तोंडाला लागला एकलाच व्हायचा. आणि मागणं गाडी बिडी जर आली तर डबल वगातीनं वाढायचा. म्हणजे पाठीवर गाडी असली की फुल स्पीडनं लागायचं किंवा कमी जास्त व्हावं किंवा एखादी गाडी निघून पण लवकर यायचा. हा निघून बी यायचा. परत कलरला ते काय कलर बिलर काय नाही एवढं. हाय असं लगेच फिरून लागायचं. फिरल्या हल्ल्यागत आणि वळून लागायचं. तिने ह्या बैलाची जास्तीत जास्त म्हणजे गाडी कोण आणल्या? त्याच्यासाठी मी स्वतः आणत होतो. हा पण बंडा खेळला ड्रायव्हर ते आणत होते. हा म्हणजे सगळेजण आणल्यात असं काय म्हणजे ही काय नाही. जास्त म्हणजे एक ठराविक कसं असं अनिल बंडगर हा 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 त्याने बी आणल्या. अनिल बंडगर. हा आणि वरचेवर पैरी जास्तीत जास्त कुठली असायची त्याला ह्या बैलाला? वेगवेगळी असायची पण त्यातले ते जास्त चिमण्या असायचा, चिमण्या, सोनक्याचा बैल चेटचा झोपलेला तो असायचा. परत ना कुची साठेचा तो असायचा. बाजूचा खोंड एक असायचा. त्याने असं छब्याचं काय किस्सा म्हणजे तुमच्या आठवणीत असलेले छब्याचं काय किस्सा आहे? त्याच किस्सा म्हणजे आम्ही परत बिनदातीतनं बिनदातीनं दुसरा झाल्यावर हरवलेला गेलतो. हा मग हरवलेला गेल्यावर गाड्या उभा केल्या. उभा केल्यावर जेव्हा बैलानं गाडी हलवली तेव्हा माणसातनं साईडला गेली गाडी. पब्लिक मध्ये घुसली गाडी. पब्लिक मध्ये घुसली. मग अर्धा किलोमीटर गाडी जरा लांब गेलती, बाहेर गेलती. हा हा परत ना पोरांनी गाडी रस्त्यावर लावली, परत ना सोडली. मग आमची इच्छा होती तालीमाचा सोड्या. हा 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 तसं परत ना बैलानं कलर बदलायचं, सगळ्या गाड्या धरल्या गाड्या, सगळ्या गाड्या धरून वयर आणि एकनंच पळालता. मग रेगल आल्यावर एक गाडी पुढे दोन, आमची गाडी दोन झाली. म्हणजे एवढं बाहेर भकलून परत ना आपलं पब्लिक मध्ये घुसून सकट आणि गाडी एवढ्या 2लाच लागली. म्हणजे 2 झाली. म्हणजे एकनं पण परत मागची गाडी पुढे दोन झाली गाडी. हा हा आता एवढी गती म्हणल्यावर त्याला मेहनत पण तेवढी का? मेहनत काय घेताय मेहनत म्हणजे काय एवढंच लयच झोपत नव्हतो. हा. अवताला एक 4-5 मोरडा नांगर झोपायचा. तरी एक 20 मिनिट हा 20 मिनिटं झोपायचा. नंगरीला. हा हा आणि मैदानच्या आदल्या दिवशी आम्ही गरम पाण्याने कायम धुत होतो. ते हा गरम पाण्यात धुता. बैल उपाशी राहिला त्यानं कसं काय लगेच? उपाशी राहायला काय नाही, दुपारी 2 वाजेपासून आम्ही ठेवत होतो उपाशी. हा 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 म्हणजे उद्या सकाळी पळणार असेल हा तर? उद्या सकाळी 2 वाजता ठेवणार. आणि असं फिरवलं बी असं काही नाही, झुकून असं फिरवलाच पाहिजे असं काही नाही. आम्ही मोटरसायकल संग बी फिरवत होतो. हा हा म्हणजे असं कसं बैला संग झुकतात सगळेजण होय. फिरवतात असं काही नाही. मोटरसायकल संग 1 2 किलोमीटर जाऊन यायचं, एवढंच. लयच काही लय फिरवत नव्हतं, डांबरीवर जास्त फिरवत नव्हतं. डांबरी फिरवतच नव्हतं. ते नाही. आता कातरबोरा सगळ्यात पहिला म्हणजे ज्यांनी तयार केला तर ते अक्षयदादा. आता आपण त्यांच्यासोबत थोडं बोलणार आहे बैलाबद्दल. आता नेमकं तुम्ही स्वतः बैल तयार केला आदत असताना तुमच्या हातात तयार झाला बैल, पण जे बैलाचं खरं जे काय मेहनत घेणं असू दे, त्यांना भरडं घालणं असू दे, बैलाला फिरवणं असू दे किंवा त्याची परत तिचं आंघोळ बिंघोळ सगळं अक्षयदादा करायचं. तर आता आपण माहिती घेऊया. आता तुम्ही सांगा आता बैलाबद्दल किंवा त्याचा स्वभाव काय आपण विचारलाय त्यांना. बैल घेतला तेव्हा बैल जरा तापट होता. हां मग बैलाला वेग लय होता, पण बैल छान नव्हता. मग आम्ही आमच्या बैलासंग मोठं झुपून त्याला फिरवाफिरवीतीन करणार, इकडे तिकडे शेताला बेताला नेणार, शांत केला त्याला पहिला आम्ही. हां 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 फक्त वेग होता, फक्त त्याला आम्ही शाना केला. बाकीच काय त्याला वेग बेग ते म्हणजे भुजले होते. हा फूज होती, हात लावून देत नव्हता अंगाला. हां हां हात लावला की बैल डबल करायचा. मग आम्ही आमच्या मोठ्या बैलासंग झुपून त्याला शांत करून त्याला फिरवाफिरवीतीन करून व्यवस्थित सवय ट्रीटमेंट करून मग काढणी सवय तीन केली त्याला. मग त्याला अजून पण बैलाला वरणच काढणी घालतात का नाही? होय, त्याला असं नाकातनं बिकतनं काय घ्यायला लागत नाही. बैल काढणीला मोबाईल मोवाय 21 पाटील 21 बैल होती. मग त्या नियोजन कोण करत होत का? तेव्हा नियोजन रावसाहेब तासगाव त्यांनी करत होतं. आम्ही तर ती दोघं करायचे. अमोल शेट्टे नागावचे या तिघांच्याकडे नियोजन होतं. पहिल्याच नियोजन सगळं त्यांनी, फक्त तुम्ही बैल घ्यायचं आणि तेव्हा काय असं मोबाईलवर पैरी होत नव्हती. बरोबर. तेव्हा स्वतः मैदान बघायला जायचं. मग आम्ही म्हणजे एवढं आमची ओळखी नव्हती.
मग रावसाहेब कदम मामू शेट्टी यांची ओळखी जास्त होती. हा. मग ह्यांच्या ओळखीने ह्यांना फोन यायचे पैराला. मग ह्यांच्याने पैर करणार. मग त्यांनी नुसतं आम्हाला फोन करा बैल तेवढं कंडिशन आहे का. आमचं काम होतं नुसतं कंडिशन ठेवायचं. आणि आम्ही एवढी 21 मैदान केली. 2 वर्ष सलग एकच होता. आणि चांगलं मैदान बघून बक्षीस बघितलं नाही आम्ही. मैदान मोठं बघून फक्त पैस मैदान माळाचं पाहिजे बघून आणि पैर कुठं बी करतो त्यांनी. बैल आमच्या स्वतःच्यावर गाडी नंबर करत होता. म्हणजे ओढून नंबर नंबर करत होता. बैल कमी जास्त झाला पैऱ्याच कोण कमी जास्त झाला तरी ओढून काय अडचण नाही. पैराचा बैल जर कमी पडला तरी ह्याच्या जीवावर गाडी कशी बी एक करतो. सांगा. आणि बैलाला असं काय म्हणजे शॉक देणे बिणे असलं काय तेव्हा चालू बंद काळात पण असलं काय आम्ही केलेलं नाही. म्हणजे बिना बॅटरीचं बैल बॅटरीचं नुसतं शेपट धरून सोडायचं. बैल डबल व्हायचं. हा डबल व्हायचं. तर मित्रांनो सोशल मीडियाच्या आत्ताच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक बैल आपल्याला लक्षात येतात की दररोज काहीतरी व्हॉट्सअपला येतच असते. व्हॉट्सअपला फेसबुकला. पण जेव्हा सोशल मीडियाचा काळ नव्हता तेव्हा सगळं बैलांना संपूर्ण महाराष्ट्रभर त्यानं नाव केलं. आणि आत्ताच्या काळात ते अजून नाव करतो आणि अजूनही बैल पळणारच आहे. तर अक्षय दादा आत्तापर्यंत बैल आदतला पळाला, जनरलला पळाला, बगटात पळाला, तर एक ठराविक मैदान जी तुम्हाला माहीत आहेत ती मैदान त्यावेळीचं पहिरं कोण होतं, त्यावेळीचं गाडीवान कोण होतं ते आपल्याला माहिती थोडी सांगा. बैल आदतला 21 फाट्या सलग एक झाला. 21 फाट्या 2-3 वेळा झुपला. म्हणजे आमच्यातला बैल आमोद शेट्टीचा भुजार हौशा तो तेवढा 2-3 वेळा झुपला. मग बाकीची काय बाहेरची प्रत्येक वेळेला पहिली असायची. बरोबर. मग एक आदतच झालं. परत ब गटात बैल दुसरा झाला. शेवटला कुचीचं मैदान केलं. कुचीचं मैदान शेवटला खोंड 1.5 किलोमीटर अंतर टाकून एक झाला. त्यावेळी पहिरं कोणाचं होतं काय? त्यावेळी बाजूच पैर होतं. बाजूच आणि गाडीवान रावसाहेब कदम तासगाव. मग त्याच्यानंतर मग बगटात कुठं पळाला अजून? दुसरा झाल्यावर परत शिरोळला दुसरा आदतला एक झाला. शिरोळला 2 फाट्या एक झाला. परत तर जांभळीला एक झाला. 2 झाला जांभळीला. ती मैदान कितीची होती काय? त्या काळात मैदान काय बंद काळात एवढी मोठी मैदान असायची. म्हणजे तेवढंच 5,000 5,000 10,000 असंच. आदतला 5,000ला लय पडलाय. शेवट 5,000 म्हणजे आत्ताच 51,000 असल्या का तेव्हा. होय बरोबर. तेव्हा बंद काळात म्हणजे एवढा सगळ्यांना कोणाला नाद पण नव्हतं. तेव्हा बैल जास्त व्हायच्या. फक्त पब्लिक नसायचं तेव्हा. सकाळी मैदान असायचे लवकर. बरोबर. मग आम्ही बिना बॅटरीचा बैल लय पळवलाय आम्ही. म्हणजे बॅटरी काठी काय असं काय पाहिजे असं काय नव्हतं. बैल शेपट धरून सोडला की बैल. मग आणि परत अजून कुठली मैदान काय मोठी जनरलची कुठली काय मैदान? बगटात आमच्यापाशी आदत झाल्यावर बगटात एक 10-15 फाट्या नंबर झाला. नंतर आम्ही दिल्यावर बैल सलग 16 फाट्या बैल एक झाला. मग ती 16 फाट्या कुठली मैदान काय? 16 फाट्या इथं पहिलं मैदान त्यांनी अंगठीच गेलं. मग तेव्हा ते अनिल बंडकर पण ड्रायव्हर होते. घोडा बैलला पहिला घोडा बैल इथं एक झाला अंगठीला. परत ऐकोल एक झाला स्प्लेंडरला. घोडा मानकापूर पट्टा ऐकोल एक झाला. आणि परत बैला चालू केलं. बैलात कुठं परत आम्ही दिल्यावर घोडा बैल झाल्यावर परत बंडा केल्यावर बसून एक ते 60 मामाच बैल बंडा केल्यावर घेतलेला तेव्हा ड्रायव्हर. मग त्यांनी सलग 7 फाट्या बैल एक झाली गाडी 51,000. हा 60 कुच्चींचं बैल बंडा केल्यावर त्यांनी घेतलेला. मग त्यांची गाडी सलग 7 फाट्या एक झाली. मोठे मधभावेला 51,000ला 2 वेळा एक झाली. गिरडेला एक झाले स्प्लेंडरला. आणि परत बैल चिमण्यासंघ पळाला. चिमण्यासंघ कंटिन्यू बैल पळाला. त्यात चिमण्यासोबत कुठली मोठी मैदान मारली बैलानं? चिमण्यासोबत आडी बेंदडा एक झाली. ती किती? 51,000. तेव्हा पण 51,000च होतं काय तर. मग परत चंद्रापाडीला नंबर व्हायला लागली. ती चंद्रापाडीला कुठलं? चंद्रापाडीला पण मोठीच मैदान असायचं तेव्हा. चंद्रापाडीला तेव्हा काय करायला चिमण्यासंघ ही जी गाडी अशी घोडाकडे पळायची. मग तो पण बैल टॉपचा होता. हे पण टॉपचा. दोन्ही पण वेगाला बैल जोरात होती. मग ह्यांची गाडी दोन्ही पैर झाली. गाडी 1 किलोमीटर सुट्टी जायची प्रत्येक मैदान. मग परत काय करले कमिटी बैलांची नावं टाकणार. कात्रभरा चिमण्या चालणार 10-12 बैल त्यांनी काढले. एकमेकाला चालणार नाही म्हणून असं टाकायला. म्हणजे जोड कमिटीच फोडायला लागली. कमिटीनं नावं टाकले बैलांची एकमेकाला पैर करून असं पळायचं नाही म्हणून.
मग एक त्यात एक 10-12 बैल होती. मग त्यात मग परत चिमण्या पण वेगळा झाला आणि हे पण वेगळा झाला. मग ह्याला अष्टाच बोल चुपला चंद्रापूरला मैदान निघालं शाईन गाडीच. मग ह्याला अष्टाचं पैर झालं. बंडाखेदार गाडवान होतं आणि चिमण्या आणि ते ह्याचा भुमनाळे तो बैल गाडी भुमनाळे बोंड नाही सुंदर बैल मोठा पाहिला. मग त्यांची ह्या 2 गाड्या जोरात पळाल्या चंद्रापाड्याला. मग कलर पत्र घेताना छाब्या 2 ला होता. नंतर बैल फायनल पत्र 1नच पडला चंद्रापाड्याला. अंतर टाकून नाही. चिमण्या आणि ही दोन्ही संघच पळत होती. चिमण्याची गाडी पाठीवरच होती. मग छाब्याची गाडी त्या मैदानाला शाईनची गाडी बक्षी होती. एक झाली. परत ना अजून अशी मोटरसायकलची कुठली कुठली मैदान? मोटरसायकलची परत गिरडी एक झालं. परत चंद्रापाडी झालं. अजून बेनाडीला तर काय मोटरसायकलचं शाईनचं एक झालं वाटतं. शाईनचं ह्याला झालं चंद्रापाडीला. तर मी बैलाबद्दल असं ऐकलेलं की प्रदर्शनला म्हणजे जी कृषी प्रदर्शन असते त्या प्रदर्शनला बैलाला बोलवून घेतलेलं असं ऐकलेलं मी. तर तो काय किस्सा आहे नेमका? तो किस्सा म्हणजे आमच्या कशी बैल आदतला आणि परत बगटात पळवला. बैल कायम एकच व्हायचा आणि आम्ही दिल्यावर बी तिथं 16 फाट्या बैल सलग एक झाला. आणि बैल तवा म्हणजे शर्ती चालू नव्हत्या. मग बैल बंद काळात बैल ह्यो लई पडला. मग तेव्हा कृषी प्रदर्शनाला बैलाला चांगलं मोठं कृषी प्रदर्शन भरलेलं. मग त्या प्रदर्शनाला बैलाला असं बोलून आली. मग तिथे एक कृषी प्रदर्शनाला बैल 3 दिवस तिथं चांगले होती. म्हणजे त्यावेळी फक्त वळू पण असायची का शर्यतीची बैल खास करून ह्याला बोलवून घेतले? पहिल्यांदा शर्यतीचा बैल बोलला कृषी प्रदर्शनला तर छब्याला बोलला. छब्यालाच. मग तिथं सलग 16 फाट्या एक म्हणून ते माग पोस्टर करून लावलेलं त्यांनी विकल्यावर आम्ही. आणि तिथं बैल 3 दिवस होता कृषी. तर आता आपण यांच्याकडे असलेली कातरबावरा व्यतिरिक्त अजून जी काही बैल आहेत ती पण आपण आता व्हिडिओ मध्ये पाहणार आहे. तो बैल आता मार 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 ह्यो कुठं पळतोय बैल आता? तो बैल आता बगटाला पळतोय. कुठं दुसरा आहे का? तो चौसा. आता कुठं पळाय तरी बऱ्यापैकी? आता बिलोडीला 2-3 पाट्या नंबर झाला. दुर्गा मात पळवला. माझ्याला पहिलं कुठली झालं काय नाही. तर प्रत्येक टायमात दुसरा वेळ काय नाही. I